या माळशिरस शहरामध्ये नगरपालिका असेल, नातेपुतेची नगरपंचायत असेल, याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर करून आणला। आणि आमचा तालुक्यातला एक मोठा प्रश्न आहे साहेब, की आमच्या तालुक्यामध्ये BMS कॉलेजेस आहेत, BSc ॲग्रीचे कॉलेजेस आहेत आणि वेगवेगळे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत, नर्सिंगचे कॉलेजेस आहेत। परंतु अकलूज शहरामध्ये या ठिकाणी मागासवर्गीय मुलांचं वसतिगृह, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह या ठिकाणी मुलांचं आणि मुलींचं व्हावं, याच्यासाठी आम्हाला आमच्याकडून आपल्याला विनंती आहे की सामान्य परिवारातली ही सगळी मुलं या ठिकाणी तालुक्यातल्या वेगवेगळ्या भागामधून शिकायला जातात, परंतु त्या ठिकाणी वसतिगृह नसल्यामुळं मुलांचा हाल होतात। आपल्याकडं या ठिकाणी या खात्याचे आपण राज्याचे प्रमुख आहात, सामाजिक न्याय विभागातून आपण सांगितलं की मी निधीची कुठलीही कमतरता पडू देणार नाही आणि स्पेशली विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपली जी संवेदनशीलता आहे, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण मंत्री झाल्यापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रस्ताव मागून घेतले आणि मोठ्या प्रमाणात निधी देण्याचा आपला जो संकल्प आहे, तर आमची आपल्याला विनंती आहे की अकलूज शहरामध्ये एक मोठं मुलांचं आणि मुलींचं वसतिगृह या ठिकाणी मागासवर्गीय मुलांचं मुलींचं जर झालं तर त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल आणि गरिबाची मुलं या ठिकाणी शिकून एका उंचीला पोहोचतील। साहेब, दुसरा विषय या ठिकाणी माळशिरस तालुक्याचाच नाही आहे तर जिल्ह्याचा आहे की या ठिकाणी आपण जर बघितलं तर कास्ट स्क्रुटिनी कमिटीतून आपण साहेब मंत्री झाल्यापासून जवळजवळ 12,000 प्रकरणं मार्गी लागले, परंतु त्यातही त्या ठिकाणी काही प्रकरणं बाकी आहेत, तर जात पडताळणी समितीला आपण सूचना केल्याच आहेत आतमध्ये, परंतु त्याचा एक फॉलोअप आपल्याकडून झाला तर बरं होईल। आणि सर्वात महत्त्वाचा विषय साहेब की आमच्या माळशिरसमध्ये आम्ही जवळजवळ 1.25 कोटी रुपये खर्च करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक उभा केला आहे। या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आमच्या माळशिरसच्या पाणी योजनेचं उद्घाटन करायला, परत या ठिकाणी कोर्ट बिल्डिंग असेल किंवा वेगवेगळे उद्घाटन करायला आमच्या इथे या ठिकाणी येणार आहेत, त्यावेळेस तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत येऊन या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्यांचं अनावरण या ठिकाणी आपल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायचं, आपण यावं अशी मी आपल्याला विनंती करतो। साहेब, एकंदरीत जर बघितलं तर या तालुक्याचं जर आपण जिओग्राफी जर बघितली तर आमच्या तालुक्यातली 22 गावं त्याला या ठिकाणी पाणी नाही आहे, या विषयामध्ये आम्ही आवाज उठवतो। आमच्या तालुक्यामध्ये या ठिकाणी अनेक छोटे छोटे समाज आहेत, म्हणजे होलार समाज असेल, घडसी समाज असेल, नंदीवाला समाज असेल, हे वंचित घटक आहे, म्हणजे थोडा समाज आहे, परंतु त्यांचं त्या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्राचे विषय असतील किंवा वेगवेगळे छोटे छोटे प्रश्न आहेत, तर आपण प्रशासनाला सांगून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून एक कार्यशाळा लावून हे जे छोटे छोटे समाज आहेत, या छोट्या छोट्या समाजाला वेगवेगळी कागदपत्र भेटण्यासाठी आपल्या खात्यामार्फत जर कॅम्प लावले तर निश्चित साहेब पिढ्यानपिढ्या या समाजाला, जे समाज मुख्य प्रवाहापासून लांब आहेत, म्हणजे मी परवा आमच्या इथं नंदीवाला समाज आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर सांगितलं की आम्हाला आमचा जातीचा दाखलाच भेटत नाही, परंतु साहेब आपण मंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि हे जे भटके विमुक्त समाज आहे त्यांच्या घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी चौकशी करायची, तिथल्या पंचांना विचारायचं आणि जातीचे दाखले द्यायचे। हा जो आपल्या खात्याने निर्णय घेतलाय साहेब, याच्यामुळं निश्चित या ठिकाणी फायदा होणार आहे। आपण प्रशासनाला ज्या सूचना दिल्यात, या सूचनांच्या माध्यमातून येत्या काळामध्ये या असणाऱ्या छोट्या छोट्या समाजाच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल आणि बाबासाहेबांना अभिप्रेत समाज जो आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर कुठलाही मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहत नाही। मला विश्वास आहे साहेब, आपल्या सरकारच्या काळामध्ये, या ठिकाणी महायुती सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रातला वंचित घटक जो आहे याला निश्चित न्याय भेटेल। साहेब, या ठिकाणी देश स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष झाले, मागासवर्गीय मुलांचं वसतिगृह नाही आहे, परंतु आपण या ठिकाणी निर्णय घेतला आणि तात्काळ प्रस्ताव मागून या ठिकाणी हे वसतिगृह उभं राहील। साहेब, त्याच्याबद्दल मी तालुक्याच्या जनतेच्या वतीनं आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। आज सुद्धा साहेब आपण तालुक्यात आलाय, होलार समाजाचं आपण जे एकत्रीकरण या ठिकाणी आपल्या प्रमुख अध्यक्षतेखाली होणार आहे साहेब, हा होलार समाज आमच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। या ठिकाणी
हलगी वादन असेल किंवा कलेचं सादरीकरण असेल, याच्यातून स्वतःची उपजीविका भागवणारा हा होलार समाज आहे। याचं महामंडळ आपल्या सरकारने केलं। त्यामुळे येत्या काळामध्ये साहेब आपल्याला विनंती आहे की होलार समाज असेल, मातंग समाज असेल किंवा छोटे छोटे समाज जे आहेत याच्यासाठी जे महामंडळ आपण केलेले आहेत याला जास्तीत जास्त निधी द्यावा, जेणेकरून या ठिकाणी या समाजाला मुख्य प्रवाहात येता येईल। साहेब मी विधानसभेमध्ये आमदार असताना होलार समाजाचं त्या ठिकाणी त्या समाजाचं सोशल ऑडिट झालं पाहिजे ही मागणी मी सरकारकडे मांडली। त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्या सरकारने काही केलं नाही, परंतु या ठिकाणी होलार समाजाचं जर सोशल ऑडिट झालं तर साहेब शिक्षण मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणापासून हा समाज वंचित आहे। मजुरी करणं, आपल्याकडे जी कला आहे ती दाखवून आपण तो समाज उपजीविका भागवतो। साहेब या समाजाचा असेल किंवा एकंदरीतच या सर्व समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण मदत करावी ही विनंती आहे। साहेब आमची इथं सदाशिवनगर आहे, या सदाशिवनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामगार आहेत साहेब, स्पेशली SC कम्युनिटीतून असणारे कामगार आहेत, परंतु सदाशिवनगरमध्ये असणारा गावठाण जे आहे हे शेती महामंडळाच्या जागेवर त्या ठिकाणी अनेक लोक त्या ठिकाणी राहत आहेत। तर आमची आपल्याला विनंती आहे साहेब, स्पेशली आपला मागासवर्गीय समाज आहे त्या गावठाणचा प्रश्न जो आहे तो आपण आपल्या उपस्थितीत आणि बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये शेती महामंडळाची जागा ही गावठाणला एक 5-25 एकर जर दिली तर त्या ठिकाणी एक सगळ्या म्हणजे SC कम्युनिटीचेच नाही तर सगळ्या समाजाचा गावठाणाचा प्रश्न मार्गी लागेल आणि येत्या काळामध्ये म्हणजे साहेब पुतळा उभा करायला सुद्धा जागा नाही अशा पद्धतीची तिथली अवस्था आहे। त्यामुळे आपण या सदाशिवनगर गावठाणचा प्रश्न सुद्धा बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये मार्गी लावावा हे आपल्याला विनंती आहे। साहेब सगळ्या समाजासाठी आपलं सरकार जे काम करतंय या माध्यमातून निश्चित आपल्याला सांगतो की इथली जनता माळशिरस तालुक्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जनता आपल्या सोबत आहे। आपण आल्यानंतर वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधी आपल्याला भेटले आणि आपण लगेच मी बघितलं की आपल्याला मराठा समाजातील कार्यकर्ते येऊन भेटले की आमचा जात पडताळणीचा प्रश्न आहे। साहेब आपल्यासारखा कार्यक्षम मंत्री म्हणजे त्या ठिकाणी भेटले आणि आत गेल्यानंतर आपण अधिकाऱ्यांना लगेच सूचना दिल्या या ठिकाणी हे काम झालं पाहिजे आणि एकही विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे। आपल्या सांगायच्या आपण जे या भाषेमध्ये त्यांना सांगितलं यातून साहेब त्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची प्रेरणा भेटते। एक चळवळीतला कार्यकर्ता मंत्री होतो त्यावेळेस सामाजिक संवेदना कशी असते हे बघायचं साहेब आपल्या माध्यमातून मला योग आला। मी विश्वासाने सांगतो की आपल्या काळामध्ये महाराष्ट्रातला या ठिकाणी एक कार्यक्षम कर्तृत्ववान नेता या महाराष्ट्राला सामाजिक न्याय मंत्री भेटला आहे। मी विश्वासाने सांगतो जे वंचित समाज आहे याचे प्रश्न सुटतील आणि पुढच्या 10 वर्षाचं व्हिजन ठेवून म्हणजे 10 वर्षांनी हॉस्टेल्स असले पाहिजे, वेगवेगळे त्या ठिकाणी प्रश्न सुटले पाहिजे, याच्यासाठी साहेबांनी जो रोडमॅप माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब अजितदादाच्या नेतृत्वामध्ये तयार केला आहे। मी विश्वासाने सांगतो साहेब एक सामान्य परिवारात जन्माला आलेला कार्यकर्ता जो आज या ठिकाणी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचं नेतृत्व करतो, निश्चित जो सामान्य परिवारातून पुढे येतो त्याच कार्यकर्त्याला संवेदना असतात। साहेब एखाद्या घराणेशाहीतून पुढे आलेला जर नेता जर अशा जर खात्यावर जर बसला तर त्यांना समाजाचे दुःख समजणार नाही, त्यांना वेदना समजणार नाही। आपण एक सामान्य कुटुंबातून पुढे आलेला कार्यकर्ता नगरसेवक होतो, नगरसेवक झाल्यानंतर 10 वर्ष नगरसेवक होतो, 20 वर्षापासून या ठिकाणी संभाजीनगर शहरामध्ये आमदार म्हणून निवडून येतो आणि गोरगरीब जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो। साहेब तिथं अनेक दिग्गज आहेत संभाजीनगरमध्ये। मी विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळे मी संभाजीनगर शहरात अनेकदा आलोय, अनेक मोठमोठे आहेत, हजारो कोटीचे मालक आहेत, परंतु एक सामान्य परिवारातून जन्माला आलेला कार्यकर्ता दिवस रात्र म्हणजे साहेबाचं जर घर बघितलं तर दिवस रात्र लोकांमध्ये असणारा नेता आहे। त्याच्यामुळे आज या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इतकं मोठं खातं आपल्याला दिलेलं आहे। साहेब या ठिकाणी मीडियाला बातम्या येतात, कधी कधी मीडिया जास्त त्या ठिकाणी कधीतरी कुठल्या तरी विषयाचा विपर्यास करते, परंतु आपला जो साधेपणा, सरळपणा आणि मनात जो निर्मळ असतो त्याचं त्या ठिकाणी जे पोटात असतं तेच ओठात येतं। त्याच्यामुळं साहेब कुणी मीडियाने बातम्या लावल्या काही जरी झालं
तर एक चळवळीतला सामान्य जनतेतला कार्यकर्ता, राज्याचा या खात्याचा मंत्री आणि इथली जनता, महाराष्ट्राची जनता आपल्यासोबत आहे. साहेब, आपला या तालुक्याच्या जनतेच्या वतीनं मी स्वागत करतो आणि आपल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. थोड्याच वेळामध्ये 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी भरतशेठ गोगावले यांचं आगमन होतं आहे. मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आपण सगळे आलात. साहेब, अतिशय शॉर्ट नोटीसवरती काल कार्यक्रम ठरला. आपले सगळे प्रमुख कार्यकर्ते, आमचे माळशिरसचे नगराध्यक्ष आहेत, माजी तालुका अध्यक्ष आहेत, सर्व आमची मंडळाची टीम आहे. आपण या ठिकाणी आलात, घरी आलात, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.